आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भाजपबरोबर शिंदे आणि दादा गटाचे स्वतंत्र सर्वे, जागा वाटपामध्ये गोंधळ होऊ नये यासाठी स्वतंत्र सर्वे सुरू, सूत्रांची माहिती। सॅम्पलिंगमध्ये बदल करून महायुतीमधील पक्षांचा सर्वे, लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली, सर्वेनंतर जिंकून येण्याच्या निकषावर तिकीट देणार, सूत्रांची माहिती। उमेदवाराचा सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास तिकीट कापणार, विद्यमान आमदारांना देखील आदेश लागू होणार, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय। 2 महिन्यांपासून आमचा सर्वे सुरू, निवडून येणाऱ्यालाच तिकीट देणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महायुतीसाठी महाराष्ट्रातला सर्वे लोकसभेपेक्षा देखील प्रतिकूल, लोकसभेचा सर्वे देखील अनुकूल नव्हता, संजय राऊतांची टीका। विधानसभा निवडणुकांच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न होईल, संजय राऊतांकडून शंका व्यक्त। राज्यामध्ये ठाकरे 2 सरकार येणार, नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका घ्याव्याच लागतील, खोकेवाल्यांचं सरकार घालवणार, संजय राऊतांचं वक्तव्य। हिंदू मुलींच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू की बायकोचा देखील फोन येणार नाही, हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणे यांच्याकडून पोलिसांना धमकीवजा इशारा। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा निवडणुकांची शक्यता, 15 नोव्हेंबरपर्यंत निकालाची शक्यता, सूत्रांची माहिती।